हे आजही माझं अत्यंत आवडतं शिल्प आहे. नकशकांत आई आहे. ती बुचडा बांधायची. ते बुचडाही कसं बांधायचं तेही आठवतं. हे जे नाकातलं ते काय म्हणतात त्याच्या देवीचे व्रण होते. फर्स्ट इयरच्या स्टुडंटना हेड दिला होता. म्हणजे एक 10-12 स्टुडंट असे बसलेले, मध्ये एक मॉडेल बसलेली आहे. एक लेडीज होती, साळू नाव होतं तिचं. तर ती साळूबाई बसलेली आणि सगळे विद्यार्थी मातीमध्ये आर्मीचर घेऊन त्याच्यावर हेड करत होते. मग माझ्या लक्षात आलं की अरे असंही असते. म्हणजे व्यक्तिशिल्प म्हणजे व्यक्तीला समोर बसून ज्याला पोर्ट्रेट म्हणतो आपण, व्यक्ती पोर्ट्रेट म्हणजे मातीमध्ये पोर्ट्रेट आकार करणं, व्यक्तिशिल्प, तो व्यक्ती आकारात आणणं. मग मी ठरवलं की माझ्या आईचं मी करणार. मग दिवाळी सुट्टीत 6 महिन्याने घरी आलो. ऑक्टोबरमध्ये दिवाळी सुट्टी असते, महिनाभराची सुट्टी असते. मग आईला म्हटलं की मम्मी तू बस. आई नाही, मम्मी नाही म्हणायचो त्यावेळी. आई बस तू, अम्मा, आम्ही तेलुगू भाषिक ना, तर अम्मा बस ना. ते म्हणाले नको नको, मेलेल्या माणसांचं करतात. अरे नाही ना, तसं काही नसते. ते गैरसमज आहे. आमच्या कॉलेजमध्ये कितीतरी आता इतके वर्ष झाले कितीतरी, आणि असं त्याच्यामुळे मरत नाही. शेवटी मुलासमोर बसणारच ना. मग ती बसली. बसल्यानंतर पहिल्या दिवशी केला, ब्लॉकिंग झालं. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणते मी स्वप्नात मेले. म्हणजे ते पूर्ण स्वप्न सांगितलं तिने, ते मी सांगत बसत नाही. पण तो भ्रम जो होता, सायकिक इफेक्ट होता की चक्क मेली ती. त्याच्यानंतरही ती जवळजवळ 20 वर्ष जगली. 20 नाही 24 वर्ष जगली. मग नंतर मार्बलमध्ये केलं ते. पण मातीमध्ये केलेलं मी तुम्हाला दाखवतो. हे माझं पहिलं शिल्प 82 साली आईचं. आणि ती आई पण आहे ना, ते कसं सगळं आतून आलेलं असतं. आता मला आठवत नाही मी कसं केलं, काय केलं. आता स्कल्पचर करताना मी देखील हजर असतो. मला जाणीव असते की मी काय करतो. पण आईचं करताना मला काही आठवत नाही. म्हणजे तिचे कान, नकशकांत आई आहे. ती बुचडा बांधायची. ते बुचडाही कसं बांधायचं तेही आठवतं. हे जे नाकातलं ते काय म्हणतात तिच्या देवीचे व्रण होते. ते देवीचे व्रण आहे. सगळं काय सांगणार. म्हणजे हे हे आजही माझं अत्यंत आवडतं शिल्प आहे. कितीतरी शिल्प झाले, कितीतरी अवॉर्ड झाले, कितीतरी सन्मान झाले, पण याची तोड कशालाच नाही. हे विचारतात ना लोक की तुमचं आवडतं स्कल्पचर कुठलं. तर ते म्हणजे तसं शिल्पकाराला काय, कुठल्याही कलावंताला त्याचं क्रिएशन, सगळेच क्रिएशन आवडत असतात, प्रेमात असतात. पण हे जे आहे आई असल्यामुळे आणि माझं पहिलं शिल्प असल्यामुळे त्याचं हेच वेगळं आहे. आणि आजही मला असं वाटतं की मी आईच्या हातावरून डोक्यावरून हात फिरवतो. तो जो फील आहे खोटंच हे ती फिजिकली अवेलेबल नाही आहे. पण शिल्पकार एक असा असतो जो फिजिकल फील आहे, म्हणजे स्पर्श देखील जाणं. म्हणजे त्या भाग्यवान आहे.